जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे पहिले पत्र याचा 3 अध्याय 8व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यांना शोभणारी सहानुभूती. शेवटी तुम्ही सर्व एकचित्त, समदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाकडे पाठ फिरून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, देवाचं वचन आमच्याकडे स्पष्ट आलेलं आहे की आमचं जीवन कसं पाहिजे आहे. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की शेवटी तुम्ही सर्व एकचित्त, समदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा. आता ह्या ठिकाणी वचन स्पष्ट सांगते की सर्व एकचित्त, समदुःखी, सुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा. आज ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाहिजे. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आज ह्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत आहेत. आज मनुष्य चांगलं करत नाही, परंतु वाईट नक्की करायला योजितो. परंतु ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे तो या वचनाप्रमाणे चालतो. निंदा करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. देवाने आम्हा सर्वांना पाचारण केलेलं आहे. आशीर्वाद देवाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिलेले आहे. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. हो, आज आम्हाला आमचं जीवन वाईटापासून आपली जीभ आणि कपटी भाषणापासून आपलं ओठ आवरायचं आहे. प्रियांनो, त्याने वाईटाकडे पाठ फिरून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा. वाईटाकडे आम्ही आमची पाठ फिरवायला पाहिजे. प्रियांनो, शांतीच्या प्राप्तीसाठी आपल्याला झटायला पाहिजे व तिचा मार्ग धरायला पाहिजे. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवरती आहे व त्याचे कान त्याच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. म्हणून आम्ही प्रियांनो वाईट गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे. वाईट जीवनापासून आम्हाला दूर राहायला पाहिजे. कपटी जिभेपासून आम्हाला दूर राहायला पाहिजे. वाईटाबद्दल वाईट करू नये प्रियांनो, तर त्याची फेड आम्ही चांगल्या गोष्टीने केली पाहिजे. हो प्रियांनो, तर प्रियांनो, आज आम्ही आमचं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया आणि ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. आम्ही सावध राहायला पाहिजे. जर आम्ही देवाचे, जिवंत देवाचे लोक आहोत तर ह्या गोष्टीपासून आम्ही दूर राहायला पाहिजे. आज पवित्र वार आहे. आज आम्ही चर्चला जाणार आहोत, सहभागी त्यासाठी जाणार आहोत. आज देवाचं वचन वेगवेगळ्या दासांकडून आमच्याकडे काय येणार आहे हे देवाला ठाऊक आहे. आणि त्या वचनाचा आम्ही स्वीकार करूया आणि त्या वचनाप्रमाणे चालण्याचा आम्ही प्रयत्न करूया. कारण आमचा देव महान आहे, जिवंत आहे. आणि प्रियांनो, ह्या पहाटच्या वेळी हे सुंदर वचन देवाने आम्हाला दिलेलं आहे. या वचनाद्वारे देवबाप करू तुम्हाला आशीर्वादित करू आणि आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण डोळे झाकू, आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा.
तू पवित्र असा परमेश्वर आहे प्रभू. या पहाटच्या वेळी या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल प्रभू. खरोखर तुझी करडी नजर आमच्यावरती आहे. ओ थँक्यू जीसस. प्रियांनो, आज आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला समर्पित करूया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, आम्ही आमचं जीवन तुझ्या चरणाजवळ समर्पित करत आहोत प्रभू. आमच्या जीवनातील वाईटपणा, आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हो पित्या परमेश्वरा, तुझी शांती आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. तुझं पवित्र सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून दे. आणि विशेष करून प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रत्येक जण आमचं जीवन तुला, आपलं जीवन तुला समर्पित करीत आहोत. सर्व प्रकारचा वाईटपणा आमच्या जीवनातून तू काढून टाक. आणि प्रभू, आजचा दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा कर. आज होणाऱ्या सर्व भक्ती, सर्व उपास, प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासदासीला वरून येणारी कृपा तू पुरव. प्रत्येक संदेश तू आशीर्वादित कर. प्रत्येक भक्ती तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रत्येकाला सहभागितेसाठी प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू घेऊन चाल आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे प्रभू. तू प्रत्येका संगती तू बोल. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जीवनातील सर्व कठीण गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. सर्व कठीण आजार तू काढून टाक. सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आजार येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रिय प्रभू येशू, आमच्या जीवनातलं टेन्शन निघून जात आहे. आमच्या जीवनातील सर्व दुष्टात्म्यांनी लावलेले आजार, दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. दुष्टात्म्यांनी लावलेलं टेन्शन नासरे येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. दुष्टात्म्यांनी लावलेल्या सर्व गोष्टी येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. ओ पित्या परमेश्वरा, आम्हाला बायबल न वाचू देणारा दुरात्मा, प्रार्थना न करू देणारा दुरात्मा, तुझ्यापासून दूर करणारा दुरात्मा नासरे येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, जे लोक सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, अधर्माच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत, ओ पित्या परमेश्वरा, त्या लोकांवरती तू दया कर आणि प्रिय प्रभू येशू त्या लोकांना बंद मुक्त तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया. प्रभू येशू, तुझ्यामुळे, तुझ्याचमुळे प्रिय प्रभू येशू आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. तू जिवंत देव आहे हे प्रत्येक लोकांना तू दाखवून दे. प्रत्येक जातीतल्या लोकांना दाखवून दे. प्रत्येक वंशातल्या लोकांना दाखवून दे. सर्व राष्ट्रांना तू दाखवून दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. प्रभू, आमच्या जीवनामध्ये जे काही अशा मोठ्या साक्षी आहेत प्रिय प्रभू येशू, त्या सर्व मोठ्या साक्षी प्रिय प्रभू येशू तू घडवलेल्या आहेत. तू आम्हाला आजपर्यंत चांगल्या रीतीने सांभाळले. तसंच तू माझ्या बंधूंना, माझ्या बहिणींना, माझ्या ह्या सर्व देवाच्या लोकांना तू सांभाळ आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ज्याप्रमाणे तू माझ्यावरती प्रेम केलेलं आहे तसंच तू तुझ्या लोकांवरती प्रेम करणारा जिवंत परमेश्वर आहे. हो पित्या परमेश्वरा, या तुझ्या प्रजेवरती, या तुझ्या लोकांवरती तू दया कर. या तुझ्या दासांवरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. लहान थोरापासून तर वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू येशू प्रत्येकावरती तू प्रेम कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, जे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनातील सर्व कर्जपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, ज्या कुटुंबामध्ये अशांतता आहे, ज्या कुटुंबामध्ये भांडणं आहेत, ते नासरे येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. पवित्र आत्म्या, तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर पित्या परमेश्वरा. प्रत्येक कुटुंब हे तुझ्यामध्ये सधन व्हावं, तुझ्यामध्ये वाढावं, आत्म्यामध्ये वाढावं, सामर्थ्यामध्ये वाढावं, पवित्रतेमध्ये वाढावं. यासाठी प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. या पवित्र वारी प्रिय प्रभू येशू प्रत्येकाचा ताबा तू घे. आत्मेने भर, आत्मेने भर, संजीवनाने भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. ओ रिदाबासियारे
Arinda, hallelujah. Thank you, Jesus. Orikanda Bashanda Raba Baba Baba. Orida Basi Arinda, hallelujah. स्तुती धन्यवाद यीशु देव बापा. पवित्र आत्म्या तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे पित्या परमेश्वरा. तुझा आत्मा ह्या ठिकाणी हजर आहे. तू आमच्या संगती तू बोलत आहेस. प्रत्येकाला तू आपल्या सामर्थ्याचा तू स्पर्श करत आहे. प्रभू ही जी प्रार्थना जे कोणी ऐकतील, प्रभू हे जे वचन कोणी ऐकतील, त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. त्या प्रत्येक व्यक्तीला तारणाचा अनुभव दे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आमचा सर्व भारत देश, आमचं सर्व महाराष्ट्र राज्य प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू आमच्या देशाला विनाशापासून तू वाचव, अधर्मापासून तू वाचव. ओ पित्या परमेश्वरा, अनैतिक गोष्टींपासून वाचव, भ्रष्टाचारापासून वाचव, बलात्कारापासून वाचव. प्रिय प्रभू येशू सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टीपासून तू वाचव आणि तुझी दया तू या देशावरती तू कर. प्रभू आमच्या सर्व पापांच्या अपराधांची तू क्षमा कर आणि तुझा गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व राष्ट्रांवरती तू दया कर आणि तुझा गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. येणाऱ्या सर्व नैसर्गिक पीडा, सर्व नैसर्गिक आपत्ती यापासून प्रिय प्रभू येशू तुझ्या सर्व लोकांचं तू रक्षण कर. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा. प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा. प्रिय प्रभू येशू आम्हाला आठवण होत आहे प्रभू, जे लोक आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, जे तुझे दासदासी प्रार्थना करत आहे, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र अग्नीने प्रवरून येणाऱ्या प्रत्येक सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू आमच्या प्रत्येकाचं जीवन सुधारावं यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू प्रत्येक आत्मा तारला जाऊ दे, प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे पित्या परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, माझं जीवन, माझ्या परिवाराचं जीवन, माझ्या देशाचं जीवन, सर्व राष्ट्रांचं जीवन बदलल्या जाऊ दे. हो हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा. आमच्या दिव्यामध्ये तेल, बत्तीमध्ये तेल, आमच्या भांड्यात तेल आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याने भरून परिपूर्ण होऊन पित्या परमेश्वरा तुझ्या राज्यात प्रवेश करावा यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी तू सहाय्य कर. आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील सर्व अविश्वास, वाईटपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझा गौरव दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवा. प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकासाठी तू आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू तू प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. प्रभू आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर प्रियांनो ह्या फोन नंबरवरती संपर्क करा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करावा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ जवळ आलेली आहे. तर चला आपण जागे होऊया, सावध होऊया आणि त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ समर्पित होऊया. आणि देवाप करो आजचा दिवस आपल्या सर्वांना आशीर्वादित जाओ. सर्व उपास प्रार्थना आशीर्वादित करो आणि आजच्या दिवसामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून आमचं संरक्षण करो आणि चांगल्या गोष्टीमध्ये आमचं जीवन वाढू. प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन. प्रभू येशू रक्त की जय. आमेन, आमेन.